आज मी तुमच्यासाठी अप्प्यांची रेसिपी घेऊन आलेत। मटार घालून बनवलेले हे अप्पे कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर मी अप्पे बनवण्यासाठी आता पाव वाटी मी रवा घेतलेला आहे आणि बारीक रवा घेतलेला आहे आणि तो पाण्यात मी भिजून ठेवणार आहे। थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि तो भिजून घेतलेला आहे। आता ह्या रव्यामध्ये आपण इडली बॅटर घालून घेणार आहोत। इडली बॅटर पाव वाटी रवा असेल तर आपला इडली बॅटर 1 बाउल घ्यायचं आहे। याप्रमाणे 1 बाउल मी इडली बॅटर त्यात ओतून घेतलेलं आहे आणि पाव वाटी मी रवा घेतलेला आहे आणि आता तो मिक्स करून मी थोडंसं पाणी घालून त्याला 15-20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवणार आहे, म्हणजे रवा आपला व्यवस्थित भिजला जाईल। याप्रमाणे 15 मिनिटं झाली आहेत। आता आपण चेक करूया। आता त्यामध्ये जे साहित्य घालणार आहे ते पाहूया। तर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर मूठभर बारीक चिरली आहे आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे, ती त्यात घालून घेतलेली आहे। याप्रमाणे सर्व साहित्य घालून घेतलेलं आहे आणि आता मटार घेतले। मटार जवळजवळ पाव वाटी आहे, म्हणजे 4 टेबलस्पून मटार आहे, ते बॉईल करून घेतलेले आहेत आणि ते मी त्यात घातलेले आहेत। बघा, ह्याप्रमाणे मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्या अप्प्यांना चव येण्यासाठी आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे। तर फोडणीसाठी मी एका पात्रामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे आणि त्या फोडणी पात्रामध्ये मी आता राई टाकून घेतली 1 टीस्पून, जिरं टाकलं आहे आणि कढीपत्ता बारीक चिरून टाकलेला आहे। याप्रमाणे कढीपत्ता बारीक चिरून टाका, चव खूप छान लागेल आणि ही फोडणी आपण आता त्या बॅटरमध्ये टाकून घ्यायची आहे। ही फोडणी जरूर टाका तुम्ही, अप्प्यांना खूप छान चव येते। आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण ह्या बॅटरमधून अप्पे तयार करणार आहोत। तर अप्पे पात्राला मी गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेत आहे। बघा, ह्याप्रमाणे तेल घालून घ्या आणि आता आपली गॅसची फ्लेम मीडियम करून आपण त्यामध्ये 1-1 चमचा अप्पे पात्रामध्ये 1-1 चमचा आपण बॅटर घालून घेतलेलं आहे। सर्व बॅटर असं घालून घ्या आणि 1 मिनिटासाठी झाकून घ्या, म्हणजे चांगले वाफेवरती ते आतपर्यंत शिजले जातील। 1 मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। 1 मिनिटानंतर आपल्याला वरून तेल सोडायचं आहे आणि अलगदपणे आपण चमच्याच्या साहाय्याने त्याला लूज करायचं आहे आणि अलगदपणे जे उचललेले अप्पे असतील ते पलटून घ्यायचे आहेत। असे अलटून पलटून घेऊन आपण ते तळून चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि आपला तवा असं फिरवत फिरवत आपण ते चारी बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे, लालसर असे भाजून घ्यायचे। आपोआप ते लूज होतात तेल सोडल्यामुळे आणि चांगले भाजल्यानंतर ते लूज होऊन ते आपोआप असे वर येतात। बघा, याप्रमाणे आपण अप्पे सगळे अलटून पलटून घेतलेले आहेत। मीडियम गॅसवरतीच आपण हे अप्पे भाजून घेतलेले आहेत। फास्ट गॅसवर करू नका, नाहीतर करपून जातील। अशाप्रमाणे आपले अप्पे तयार झालेले आहेत। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।